अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, स्वामींची आपण सेवा करतो आणि स्वामींची सेवा करतेवेळेस आपल्याला बरेचसे अनुभव येत असतात. म्हणजे स्वामींची सेवा करायच्या अगोदरचा आपला आयुष्य आणि नंतरचा आयुष्य याच्यात खूप मोठा बदल आपल्या घडलेला असतो आणि तो आपल्याला म्हणजे माहिती असतो की खरंच स्वामींची सेवा करून आपलं किती चांगलं झालेलं आहे. आणि हेच जर बदल आपल्याला घडू अजून जास्त आपल्याला आयुष्यामध्ये घडवायचे असतील ना, तर आपल्याला स्वामींवर विश्वास तितकाच महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवून आपण सेवा जर केली तर नक्की स्वामी नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा देतात, हातावरले रेषासुद्धा बदलतात. त्याच्यामुळे स्वामींची जितकी होईल तितकी सेवा करायची आणि जी काही सेवा करताल तुम्ही फक्त विश्वास स्वामींवरला डगमगू द्यायचा नाही. विश्वास पूर्ण श्रद्धेने सेवा करायची. नक्कीच स्वामी आपल्याला भरभरून असं काही देत असतात. आता सेवा करण्यामागचं जे काही हेतू आपला असतो, म्हणजे आपण सेवा स्वामींची करतो, कोणत्याही देवाची सेवा करतो, आपला काही ना काही त्याच्यामध्ये लालच असते, आपली अपेक्षा असते आणि आपण त्याच्यासाठी सेवा करत असतो. नाही स्वामी माझं हे काम करा तुम्ही, मग मी तुमची ही सेवा करेल, मी तुमची ती सेवा करेल, आपण असं स्वामींना म्हणत असतो. आणि स्वामी आपलं ऐकतात पण, आपल्याला स्वामी भरभरून असं काही देतात आणि सेवा आपण करतो. पण बऱ्याच वेळेस असं होतं ना की स्वामींची आपण सेवा करतो आणि मग आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. पण अशा वेळेस काय होतं ना की आपण मग स्वामींवर विश्वास आपला कमी होतो, सेवा कमी होते, स्वामींपासून आपण दूर जायला लागतो. पण अशा वेळेस स्वामी परीक्षा आपली बघत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपण किती पास होतो त्याच्यानुसार स्वामी आपल्याला फळ देत असतात. आता तुम्हाला जर एखादी वस्तू एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल, तुमची एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल आणि तुम्ही सेवा करतात, मग काय होतं ना की सेवा करत करत असताना आपल्याला वाटतं अरे मी इतकी सेवा करतोय तरी माझी इच्छा पूर्ण का होत नाहीये. मग अशा वेळेस कुठे ना कुठे तुम्हाला जे हवंय त्याची योग्य वेळ आलेली नसते. त्याच्यामुळं सुद्धा म्हणजे वेळ लागतो आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी. मग स्वामी त्याची योग्य वेळ बघत असतात, पण आपल्याला दम नसते. आपण म्हणजे खूप आपल्याला असं झटकीपट लागतं, आपल्याला वेळ म्हणजे दम निघत नाही आणि मग आपली सेवा कमी होते. म्हणजे काय होतं की जी गोष्ट आपल्याला हवी आहे तिच्यापाशी आपण जवळ जाऊन आपण तिच्यापासून पुन्हा लांब जातो. म्हणजे आपण सेवा खूप अशी करतो. तात्पर्य सांगायचं काय आहे की सेवा करते वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली तरीही सेवा सोडायची नाहीये. योग्य वेळ आली की स्वामी त्या सेवेचं व्याजासहित आपल्याला फळ देतात. त्याच्यामुळे सेवा करा. आपण निस्वार्थ सेवा जर केली ना, तर कोणतीच गोष्ट तुम्हाला स्वामींकडे सर्वप्रथम मागायची गरज पडत नाही. त्याच्यामुळं असं नाही की तुम्हाला वेळ आली आणि तेव्हाच तुम्ही सेवा करायची म्हणून. तुम्हाला जेव्हा तुमचे चांगले दिवस आहेत तेव्हा पण तुम्ही सेवा करा, जेणेकरून तुमच्यावर वाईट दिवस कधीच येणार नाही. तर आज 2 अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अनुभव सांगितल्याशिवाय स्वामी आपल्याला कळत नाही. महत्त्वाचं आहे की अनुभव सांगणं, जेणेकरून स्वामींची सेवा करते वेळेस आपल्याला कधीच आपल्या मनात शंका येणार नाही आणि अनुभव सांगितल्याशिवाय स्वामी पण आपल्याला कळत नाही. खरंच स्वामी आणि गुरुमाऊली जर म्हटलं ना, तर मागच्या वेळेस बघा, वेरूळ येथे चक्रार यंत्राची सेवा झाली होती. खूप लाखो संख्येमध्ये तिथे सेवेकरी आले होते. हजारो संख्येमध्ये तिथे सेवेकरी आले होते. बऱ्याच जणांनी सेवा केली. आता सेवा ही बघा, आता तुम्ही कशी करता याला महत्त्व नाही आहे, सेवा करण्याला महत्त्व आहे आणि त्यातले त्यात म्हटलं तर विश्वास महत्त्वाचा आहे. आता एका ताईने तिथे सेवा केली. सेवा केल्यावर तिथे त्यांनी आता संकल्प केल्याशिवाय कोणती सेवा आपण करत नाही आणि तिथे सामूहिक पद्धतीमध्ये एवढ्या संख्येमध्ये सेवा केली तर कोणती इच्छा असो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळून जाते. अशा वेळेस जर तुम्ही एखादा संकल्प जर केला तर त्या ताईंनी काय संकल्प केला होता की त्यांना बदली हवी होती. म्हणजे मनासारखी बदली, आपण म्हणतो ना एखाद्या जागेवर आपल्याला नोकरी आहे पण याच्याहून कुठेतरी आपल्या मनासारखी आपल्याला बदली हवी आहे. म्हणजे बदली होत राहते आपल्या नोकरीमध्ये, पण आपल्याला आपल्या मनासारखी हवी आहे तशीच त्या ताईंना पाहिजे होते. तो सेवेकरी काय म्हणतो, माझी आई व पत्नी यांनी वेरूळ येथे झालेल्या श्रीयंत्र पूजनात सोहळ्यामध्ये पूजनात बसताना माझ्या बदलीचा संकल्प केला होता आणि पूजनानंतर अवघ्या 4 महिन्यातच माझी बदली मला अपेक्षित असलेल्या ठिकाणी झाली. माझी बदली होणे तसेच अशक्य होते, कारण जिल्हा परिषद हायस्कूलच्या बदल्या शक्यतो होतच नाही, परंतु जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने माझी बदली झाली. बदली वेळी असणाऱ्या अडचणीसाठी, हव्या असलेल्या मदतीसाठी ओळखीची व मित्रांची मदत मला अपेक्षापेक्षा जास्त झाली
आणि श्री चक्राज श्रीयंत्र पूजनानंतर माझ्या आयुष्यात झालेला हा बदल म्हणजे चमत्कारच आहे असं ते समजतात. त्याच्यामुळं म्हणजे न होणारी बदली आणि ती पण अपेक्षाप्रमाणे होणं खरंच हे स्वामींचा चमत्कारच आहे. त्याच्यामुळं त्यांना हा त्या वेळेस आलेला हा अनुभव आहे. आणि दुसरा एक अनुभव म्हटलं ना तर की दत्त जयंतीच्या काळामध्ये आलेला अनुभव. सप्ताह काळामध्ये लाखो संख्येमध्ये हजारो संख्येमध्ये सेवेकरी सेवा करत असतात, त्यांची इच्छा व्यक्त करत असतात, संकल्प करत असतात आणि त्या संकल्पातून केलेली ती इच्छा पूर्ण होणं हा सुद्धा एक मोठा बदल असतो, चमत्कार असतो. आणि हा चमत्कार म्हणजे त्यांच्यासोबत झालेला आहे. आता बघा दत्त जयंतीच्या वेळेस आलेला एक अनुभव म्हणजे सप्ताहाच्या काळामध्ये मुलाला त्यांच्या चांगली नोकरी त्यांना मिळाली. म्हणजे बघा सप्ताह काळामध्ये तुम्ही ज्या काही सेवा करत असता, आता दत्त जयंती सप्ताह झाला, मोठ्या संख्येमध्ये सप्ताह झाला आणि उच्च कोटीच्या सेवा त्या सप्ताह काळामध्ये झालेल्या आहेत. मग प्रहर सेवा असो, त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृतची सामूहिक पद्धतीने सेवा असो, याग असो, म्हणजे भरपूर अशा सेवा बघा. नुसती तुम्ही सप्ताह काळामध्ये स्वामींची आरती जरी अटेंड केली ना त्यात सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर त्यांना काय अनुभव आला दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये की सप्ताहाच्या वेळेस असताना म्हणजे दत्त जयंती सप्ताह काळात मी सप्ताह सेवेत असताना स्वामी महाराजांना तुमच्या म्हणजे त्यांच्या मुलांच्या नोकरीसाठी मनोभावे त्यांनी विनंती केली आणि ती महाराजांनी तात्काळ त्यांची विनंती म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण केली. श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने माझ्या मुलाला पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये त्यांच्या मुलाला जॉब लागला. म्हणजे बघा अशा प्रकारे स्वामी महाराजांनी अनुभूती देऊन दिलेल्या वचनाची प्रचिती देतात आणि वेगवेगळ्या सेवेकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे ते उभे राहतात. तर बघा माझ्या अंगाला काटा आला. म्हणजे खरंच स्वामींची आपण सेवा करतो तेव्हा स्वामी सेवेचं व्याजासहित फळ देतात. आणि तुम्ही जर खरंच ना स्वामींवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून जर तुमची एखादी इच्छा व्यक्त केली ना तर स्वामी तात्काळ त्याचं फळ देत असतात. फक्त आपले कर्म, आपली नियत, आपलं मन एक स्वच्छ पाण्यावाने निर्मळ पाहिजे तरच स्वामी साथ देतात. अन्यथा तुम्ही जर स्वामींची इकडे सेवा करत आहात आणि एकीकडे तुम्ही जर दुसऱ्यांची निंदा करत आहात तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाहीच, पण तुमच्या कोणत्या इच्छा सुद्धा स्वामी पूर्ण करणार नाही. कारण स्वामींना ह्या गोष्टी आवडत नाही. त्याच्यामुळे जे काही करताल तुम्ही जास्त सेवा नाही केली, नुसतं रोज 11 माळी 3 अध्याय केल्या, स्वामींची आरतीला गेलात, फक्त हात जोडून स्वामींना प्रार्थना केली तरीही स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतातच. असं नाही की खूपच सेवा करा, खूपच हे करा म्हणून. स्वामी असं काहीच म्हणत नाही. फक्त स्वामींना तुमचं नियत, तुमचं मन साफ पाहिजे आणि तुमची जे काही सेवा करत असताना तुमचा स्वामींवर विश्वास 100% पाहिजे. तर बघा किती छान असे 2 अनुभव आहेत. आणि हे अनुभव म्हणजे ना खरंच म्हणजे आपल्याला याच्यामध्ये असं शिकायला मिळतं की स्वामींवर काही झालं तरी स्वामींवरचा विश्वास आपण कधीही डगमगू द्यायचा नाहीये. स्वामी त्याची प्रचिती आपल्याला देतात, त्याचं फळ आपल्याला देतातच. तर आय होप तुम्हाला आवडले असतील आजचे अनुभव. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.